Good morning, students. Today we are going to learn the remaining part of our fourth lesson. That lesson name is articles. In previous period, we learned about that what is meant by the article and its type. That is the definite article and next one indefinite article. आपण मागील तासिकेमध्ये आर्टिकल्स म्हणजे काय कुठले आहेत आर्टिकल्सला उपपद म्हणतात हे सुद्धा शिकलेलो आहोत. त्याचबरोबर आर्टिकलचे उपपदाचे जे प्रकार आहेत डेफिनेट आर्टिकल्स म्हणजे निश्चित उपपद आणि इनडेफिनेट आर्टिकल म्हणजे अनिश्चित उपपद हे सुद्धा पाहिलेले. इन टुडेज पिरियड वी आर गोइंग टू लर्न द रिमेनिंग पार्ट ऑफ दैट लेसन. नाउ लुक हियर, टुडे वी आर गोइंग टू लर्न अबाउट द यूज ऑफ डेफिनेट आर्टिकल. यूज ऑफ डेफिनेट आर्टिकल निश्चित उपपद जे आहे द आणि याचे यूज कसे आहेत कुठे वापरलं जातं ते आपण पाहणार आहोत. नाउ लुक हियर, द डेफिनेट आर्टिकल the is used in the following way. Okay, खालील प्रकारे वापरलं जातं बघा. कुठं कोणतं आर्टिकल? डेफिनेट आर्टिकल. डेफिनेट आर्टिकल कुठलं आहे आपलं? the. Now look here, the first point when we speak of particular person or thing or one already referred to as, that means जे आपण काय करत आहोत पर्टिक्युलर पर्सन आहे, पर्सन किंवा थिंग आहे त्याच्याविषयी बोलत आहोत. पर्टिक्युलर म्हणजे काय? विशेषतः आपल्याला जे माहित आहे त्याविषयी आपण बोलत आहोत. पर्टिक्युलर पर्सन और थिंग्स और वन ऑलरेडी रेफर, जे की काय केलेलं आहे किंवा मग दुसरं अशी वस्तू किंवा व्यक्ती की जे ऑलरेडी रेफर केलेले त्यांचा उल्लेख झालेला आहे, ते अगोदर त्यामध्ये त्यांचा उल्लेख झालेला आहे, अशा व्यक्तीबद्दल जर आपल्याला बोलायचं असेल तर आपण डेफिनेट आर्टिकल यूज करतो. त्यावेळेस आपण डेफिनेट आर्टिकल वापरतो. नाउ फॉर एक्झाम्पल लुक हियर, लेट्स गो टू द पार्क. लेट्स गो टू द पार्क. हियर we use the definite article before that park. पार्क यापूर्वी आपण काय केलेले द, म्हणजे पार्क कोणता पार्क आहे कुठला बगीचा आहे आपल्याला निश्चित माहित आहे. द पार्क वी युजुअली गो टू, म्हणजे आपण नियमितपणे ज्या पार्क मध्ये ज्या बगीच्यामध्ये जातो त्याच बगीचेचा उल्लेख असल्यामुळे आपल्याला डेफिनेट माहिती आहे की कुठला पार्क आहे. सो दॅट हियर वी यूज डेफिनेट आर्टिकल बिफोर दॅट park, before that noun. Okay बघा, when we speak of particular person or thing, आता हे पर्टिक्युलर आहे आपल्याला निश्चित माहिती आहे कारण usually we go there, नियमितपणे आपण त्या ठिकाणी जातो. So that now second example is here, the book you want is out of print. The book you want is out of print. जे पुस्तक म्हणजे जे पुस्तक तुला हवंय, the book कुठलं पुस्तक, त्या पुस्तकाचं स्पेसिफिक त्यांना माहित आहे, विशेष माहिती आहे. पर्टिक्युलर पर्सन ते काय आउट ऑफ प्रिंट आहे म्हणजे त्याच्या प्रिंट संपलेल्या आहेत. द बुक यू वॉन्ट इज आउट ऑफ प्रिंट. हियर वी यूज द डेफिनेट आर्टिकल बिफोर द बुक. या बुक त्या पुस्तकाविषयी निश्चित माहिती असल्यामुळे आपण डेफिनेट आर्टिकल वापरलेले, म्हणजे पर्टिक्युलर पर्सन किंवा थिंग ज्याच्याविषयी बोलत आहोत त्याविषयी आपण डेफिनेट आर्टिकल वापरतो. नाउ द नेक्स्ट एक्झाम्पल, आय डिसलाइक द फेलो. फेलो म्हणजे सहकारी किंवा सोबत असणारा जोडीदार अशा पद्धतीचा, ठीक आहे, किंवा शिष्य सुद्धा आपण म्हणू शकतो. आय डिसलाइक द फेलो. आता कुठला फेलो आहे कुठला सहकारी आहे त्याबद्दल आपल्याला निश्चित माहिती आहे आणि त्याच्यापूर्वी आपण द हे आर्टिकल यूज केलेला आहे. नाउ द सेकंड पॉइंट, ओके, यूज ऑफ डेफिनेट आर्टिकल. डेफिनेट आर्टिकलचा यूज कुठे केला जातो सेकंड पॉइंट मध्ये बघा. व्हेन अ सिंग्युलर नाउन इज मीन टू रिप्रेझेंट अ होल क्लास. ज्या वेळेस एखादं सिंग्युलर नाउन आहे, अ सिंग्युलर नाउन, ओके, अ सिंग्युलर नाउन इज मेड टू रिप्रेझेंट होल क्लास. टू रिप्रेझेंट होल क्लास. ज्यावेळेस एखादं एकवचनी नाम पूर्ण क्लास इंडिकेट करत असेल, रिप्रेझेंट करत प्रतिनिधित्व करत असेल पूर्ण वर्गाचं, त्यावेळेस त्याच्यापूर्वी आपण द आर्टिकल वापरतो. फॉर यूज लुक हियर, फॉर एक्झाम्पल फर्स्ट वन, द काऊ इज युजफुल एनिमल. ओके, लुक हियर, द बिफोर द काऊ, या काऊ या नाउनच्या पूर्वी आपण द वापरलेले आणि काऊ हा काय करतो, हा सिंग्युलर नाउन पूर्ण रिप्रेझेंट करतो होल क्लास, पूर्ण एनिमलचं काऊचं रिप्रेझेंट करतो. सो बिफोर दॅट नाउन वी यूज डेफिनेट आर्टिकल द. लक्षात राहील, सिंग्युलर नाउन आहे आणि ते पूर्ण क्लासचं पूर्ण आपल्या ग्रुपचं रिप्रेझेंट करतं, सादरीकरण करतो. सो दॅट बिफोर दॅट वर्ड वी यूज डेफिनेट आर्टिकल द. और वी मे से काउज आर युजफुल एनिमल्स, किंवा मग आपण असं पण म्हणू शकतो काउज.
प्लुरल घेऊन काय करायचं आपण, काउज जर घेतलं तर काउज आर युजफुल अॅनिमल असं पण करू शकतो. जर सिंग्युलर असेल तर आपण त्या ठिकाणी डेफिनेट आर्टिकल घेतो. नाउ नेक्स्ट एक्झाम्पल, द बनियन इज अ काइंड ऑफ फिग ट्री. ओके, बघा या ठिकाणी बनियन म्हणजे वडाचं झाड, तुम्हाला माहिती आहे बनियन ट्री. द बनियन या ठिकाणी आलेला आपण डेफिनेट आर्टिकल आपण वापरलेला आहे त्या ट्रीच्या अगोदर. ठीक आहे, डू नॉट से अ काइंड ऑफ ए फिग. ओके, असं वापरायचं नाही, हे चुकीचा उल्लेख आहे. या ठिकाणी आपण फिगच्या अगोदर आर्टिकल वापरलं जात नाही डेफिनेट. ओके, दिस इज अ कॉमन येणार, आणि हा काय कॉमन येणार आहे या ठिकाणी आपण वापरलेला आहे का, नाही. पण कधी कधी आपण चुकून आपल्याला सवय असते आपण लिहू शकतो की काइंड ऑफ ए फिग, फिग ट्री असं वापरायचं नाही. ओके, दॅट इज द कॉमन एरर, ती एरर आहे. नाउ द थर्ड पॉइंट, with names of gulfs, rivers, seas, oceans. बघा, gulfs, rivers, seas, oceans and groups of islands and mountain ranges. आता द आर्टिकल कुठे वापरलं जातं, डेफिनेट आर्टिकल गल्फच्या ठिकाणी, रिव्हर्स म्हणजे नद्यांच्या ठिकाणी, सीज म्हणजे समुद्राच्या ठिकाणी, ओशन्स म्हणजे महासागराच्या ठिकाणी, किंवा ग्रुप्स ऑफ आयलँड. ग्रुप ऑफ आयलँड म्हणजे काय, समुद्री बेटे आहेत, ज्या बेटांच्या नावाच्या पूर्वी आपण डेफिनेट आर्टिकल वापरतो. किंवा मग माउंटेन रेंजेस जे आहेत, पर्वत रांगा आहेत, त्याच्या पूर्वी आपण कुठला आर्टिकल वापरतो, द हे डेफिनेट आर्टिकल वापरतो. This one is second use of definite article. Definite article आपण कुठे वापरतो सेकंड वेळेला, gulfs, rivers, seas, oceans, groups of island and mountain ranges च्या बिफोर वापरतो. फॉर एक्झाम्पल, द पर्शियन गल्फ. ओके, या ठिकाणी आपण वापरलेला आहे पर्शियन. ओके, द आर्टिकल वापरलेला आहे गल्फच्या ठिकाणी. ओके, नाउ नेक्स्ट, द गंगा इज कन्सिडर्ड होली बाय द हिंदूज. आता गंगा ही काय, रिव्हर आहे, रिव्हरच्या पूर्वी सुद्धा आपण वापरतो, रिव्हरच्या पूर्वी आपण डेफिनेट आर्टिकल वापरतो. नेक्स्ट, द रेड सी, तांबडा समुद्र, रेड सी, या सी च्या बिफोर सुद्धा आपण डेफिनेट आर्टिकल वापरलेला आहे. द इंडियन ओशन, बघा या ठिकाणी हिंदी महासागर, इंडियन ओशन, या महासागराच्या ओशनच्या पूर्वी सुद्धा आपण द वापरले. जनरली प्रॉपर नाउनच्या पूर्वी आर्टिकल वापरत नसतो आपण. ओके, पण ज्या वेळेस गल्फ, रिव्हर, सीज, ओशन्स, ग्रुप्स ऑफ आयलँड आणि माउंटेन रेंजेस असेल तर त्यावेळेस आपण डेफिनेट आर्टिकलचा उल्लेख करत असतो किंवा मेन्शन करत असतो. नाउ नेक्स्ट एक्झाम्पल, द ब्रिटिश आइल्स, द अंदमान्स. लुक हियर, या ठिकाणी आपण द चा सुद्धा आपण यूज केलेला आहे. द ब्रिटिश आइल्स अँड अंदमान्स म्हणजे एक बेट आहे, अंदमान्स जे बेट आहे त्या बेटाचा उल्लेख आपण केलेला आहे. द हिमालयाज लाई टू द नॉर्थ ऑफ इंडिया. आता हिमालय ही पर्वत रांग आहे, माउंटेन रेंज आहे, ती नॉर्थ ऑफ इंडिया, भारताच्या उत्तरेला सिच्युएटेड आहे. लाईज आहे, लाई म्हणजे पहुडलेली असते, पसरलेली असणे. ओके, हिमालयाज ही पर्वत रांग आहे, माउंटेन रेंज आहे, ज्या पूर्वी आपण द वापरलेले. द आल्प्स, आल्प्स ही सुद्धा एक माउंटेन रेंज आहे, पर्वत रांग आहे, तर यांच्या पूर्वी आपण काय केलेले, डेफिनेट आर्टिकल यूज केलेलं बिफोर द नेम्स ऑफ book. Look here, the definite article we use before the names of book. The Vedas, the Puranas, the Iliad. Okay, it is the foreigner book. Okay, holy book. The Ramayana. Before that book we use the definite article, but we say the Homer's Iliad, Valmika's Ramayana. Okay, Valmiki's it is one person name. Okay, Valmiki's Ramayana. Ramayana, that is the book name. Okay, before common nouns which are names of things unique of their kinds. Okay, when we use the definite article before common nouns which are names of things, जे की नेम्स ऑफ थिंग्स आहेत, वस्तूचे नाव आहेत, अँड दॅट थिंग इज युनिक ऑफ देअर काइंड, आणि युनिक आहे त्यापूर्वी सुद्धा एकमेव आहे अशा पद्धतीसाठी सुद्धा आपण डेफिनेट आर्टिकल वापरतो. लुक हियर, फॉर एक्झाम्पल, द सन, द मून, द स्काय, द अर्थ. Okay, you can easily understand that the before the common noun we use a definite article before a proper noun only when it is qualified by an adjective or defining adjective clauses. Look here, आपण definite article कधी वापरतो,
प्रॉपर नाउन ओनली व्हेन इट इज क्वालिफाइड ऍडजेक्टिव्ह. ज्या वेळेस प्रॉपर नाउन काय करतात, क्वालिफाय करतात कशाला, ऍडजेक्टिव्हला, और डिफाइनिंग ऍडजेक्टिव्ह क्लॉज ज्या वेळेस ते ऍडजेक्टिव्ह क्लॉज म्हणून वापरले जातात त्यावेळेस आपण डेफिनेट आर्टिकल त्या नावाच्या पूर्वी वापरतो. फॉर एक्झाम्पल द ग्रेट सीझर. ओके, सीझर वन ऑथर इज हियर, सीझर्स. ओके, आपण लेखक म्हणू शकतो किंवा पोएट सुद्धा म्हणू शकतो, सीझर. ओके, द ग्रेट सीझर. सीझर काय प्रॉपर नाउन आहे, याच्या पूर्वी आलेलं ग्रेट हे ऍडजेक्टिव्ह आहे आणि ऍडजेक्टिव्हच्या बिफोर आपण द हे डेफिनेट आर्टिकल वापरलेले. म्हणजे ऍडजेक्टिव्ह क्लॉज ज्यावेळेस असेल त्यावेळेस आपण काय करू, तर त्या प्रॉपर नाउनच्या अगोदर आपण डेफिनेट आर्टिकल वापरू. नाव नेक्स्ट द इमॉर्टल शेक्सपियर. ओके, शेक्सपियर प्रॉपर नाउन, याच्या पूर्वी आलेले इमॉर्टल हे काय आहे, ऍडजेक्टिव्ह, आणि त्याच्या पूर्वी आपण द हे डेफिनेट आर्टिकल वापरलेले. नाव लुक हियर द नेक्स्ट एक्झाम्पल. द मिस्टर रॉय whom you met last night is my uncle. ओके, मिस्टर रॉय. मिस्टर रॉय काय आहे, ते प्रॉपर नाउन आहे, याच्या पूर्वी आपण डेफिनेट आर्टिकल वापरलेलं आहे, दॅट इज द. काय वापरलेलं आपण, द वापरलेलं. मिस्टर रॉय whom you met last night is my uncle. आता इट इज द ऍडजेक्टिव्ह क्लॉज, ते विशेषण आहे, विशेषण क्लॉज आहे, तर त्यावेळेस आपण प्रॉपर नाउनच्या अगोदर डेफिनेट आर्टिकल वापरतो. नाउ द नेक्स्ट पॉइंट विथ सुपरलेटिव्हज. विथ सुपरलेटिव्हज म्हणजे विशेषणाच्या पूर्वी, विशेषणाचा थर्ड फॉर्म आहे सुपरलेटिव्ह. पॉझिटिव्ह कंपॅरेटिव्ह सुपरलेटिव्ह फॉर्म आहे, तर सुपरलेटिव्ह फॉर्मच्या पूर्वी आपण डेफिनेट आर्टिकल वापरतो. द डार्केस्ट क्लाउड हॅज अ सिल्वर लाइनिंग. द डार्केस्ट. ओके, हे काय, डार्क हे पॉझिटिव्ह फॉर्म मधला आहे ऍडजेक्टिव्हचं. डार्केस्ट हे काय आपलं, लुक हियर सुपरलेटिव्ह फॉर्म आहे, आणि त्याच्यानंतर क्लाउड हॅज अ सिल्वर लाइनिंग. या एक्झाम्पल मध्ये जे डार्केस्ट हे ऍडजेक्टिव्ह आहे त्याच्या बिफोर आपण काय केलेले, डेफिनेट आर्टिकल वापरलेलं आहे. नेक्स्ट, ही इज द बेस्ट बॉय इन द क्लास. बेस्ट हे ऍडजेक्टिव्ह सुपरलेटिव्ह फॉर्म मध्ये वापरलेले, त्याच्या पूर्वी आपण द हे घेतलेलं आहे. नेक्स्ट, बिफोर अन ऍडजेक्टिव्ह व्हेन द नाउन इज अंडरस्टूड ऍज. लुक हियर, बिफोर अन ऍडजेक्टिव्ह व्हेन द नाउन इज अंडरस्टूड. ज्या वेळेस ऍडजेक्टिव्ह काय केलं जातं, नाउन म्हणून असं समजलं जातं, गृहीत धरलं जातं, त्यावेळेस द पुअर आर ऑलवेज विथ अस. आता पुअर, पुअर म्हणजे गरीब, ठीक आहे. आता ते ऍडजेक्टिव्ह आहे पण ते नाउन समजलं जातं, त्यावेळेस आपण डेफिनेट आर्टिकल वापरत असतो त्यावेळेस. ओके, नाउ नेक्स्ट, यूज ऑफ indefinite article. Now this is the next point of our articles lesson, use of indefinite article. Okay, the indefinite article is used. आता indefinite article कधी वापरलं जातं हे पाहूया. फर्स्ट पॉइंट, ओके, indefinite article. आता now it is the new point of our topic, the indefinite article use. Indefinite articles are used. The first one, in its original numerical sense of one. याचा ओरिजिनल सेन्स काय, न्यूमेरिकल सेन्स. ज्यावेळेस आपण वन या अर्थाने वापरतो त्यावेळेस इनडेफिनिट म्हणजे काय, अनिश्चित सर्वनाम वापरतो, आणि ज्यावेळेस ते एक अर्थाने वापरलं जातं, वन या अर्थाने रेफर केलं जातं, त्यावेळेस आपण इनडेफिनिट आर्टिकल मध्ये ए आणि एन चा उपयोग करत असतो. फॉर एक्झाम्पल, वेट अ मिनिट. वेट अ मिनिट, एक मिनिट वेट करशील का, अशा पद्धतीचं ज्यावेळेस असेल, वेट ए मिनिट, वेट ए मिनिट. आता या ठिकाणी वन या अर्थाने असेल त्यावेळेस आपण इनडेफिनिट आर्टिकल वापरतो. नेक्स्ट एक्झाम्पल, ए बर्ड इन द हँड इज वर्थ टू इन द बुश. हातामध्ये ए बर्ड, एक पक्षी हातामध्ये आहे, इट इज वर्थ. ओके, a bird in the hand is worth two in the bush. झाडामध्ये दोन असण्यापेक्षा एक हातामध्ये जो आहे ए बर्ड, तो काय आहे, छान आहे किंवा चांगला आहे, अशा पद्धतीने ज्यावेळेस वन अर्थाचा आपण रेफर करायचं असतं त्यावेळेस आपण इनडेफिनिट आर्टिकल ए किंवा एन वापरत असतो. ओके, नाउ द सेकंड पॉइंट इज हियर. Second point, in the vague sense of a certain. Look here, vague means unclear. Okay, vague means unclear sense. ज्यावेळेस निश्चित नसतो त्यावेळेस सेन्स म्हणजे स्पष्ट नसतो त्यावेळेस आपण काय वापरतो, इनडेफिनिट आर्टिकल वापरत असतो. यूज ऑफ
an indefinite article. Okay, now for example, one evening a beggar came to my door. A beggar, या ठिकाणी निश्चित कुठला beggar आहे आपल्याला माहित आहे का? नाही, indefinite आहे, त्यामुळे आपण a वापरलेलं आहे. indefinite article आपण वापरलेलं आहे. ओके, ज्यावेळेस न्यूमेरिकल सेन्स मध्ये असतो वन, त्यावेळेस सुद्धा आपण a वापरत असतो. नाउ द थर्ड पॉइंट इज हियर, in the sense of any to single out an individual as representative of a class. Okay, in a sense of any sense मध्ये कोणीही असे अशा सेन्स मध्ये जर असेल किंवा रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ ए क्लास असेल, एखाद्या वर्गाचं किंवा ग्रुपचं जर रिप्रेझेंटेटिव्ह असेल, सादरीकरण करणारा असेल, तर त्यावेळेस आपण अनिश्चित प्रोनाउन indefinite article वापरत असतो आणि ते असतं a किंवा an. For example, a pupil should obey his teacher. Okay, a pupil means students म्हणजे विद्यार्थी. Okay, a pupil should obey his teacher. Okay, pupil means students means विद्यार्थी. A pupil should obey his teacher. Full stop. या ठिकाणी विद्यार्थी any students any या अर्थाने वापरलेले, किंवा मग रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ ए क्लास, एखाद्या क्लासचं काय करत आहे रिप्रेझेंटेटिव्ह आहे हे प्युपिल, तर त्याच्या बिफोर आपण काय करतो इनडेफिनेट आर्टिकल यूज करतो. नाउ द फोर्थ पॉइंट इज हियर, टू डिस्क्राइब समबडी और समथिंग or to say what somebody's job is. Describe somebody, एखाद्याचं वर्णन करायचं, डिस्क्राइब करायचं, त्यावेळेस आपण indefinite article यूज करत असतो. he is a clever boy. he is a clever boy. आता clever हे काय ऍडजेक्टिव्ह आहे, यांच्या बिफोर आपण हे वापरलेलं आहे, आणि बॉय हे काय नाउन आहे. ज्यावेळेस आपल्याला डिस्क्राइब करायचं आहे, वर्णन करायचं, नरेट करायचं आहे, त्यावेळेस आपण indefinite article वापरतो. This is a useful book. ओके, या ठिकाणी सुद्धा आपण डिस्क्रिप्शन साठी किंवा काहीतरी सांगायचं आहे, समथिंग टेल्स. ओके, दॅट मीन्स वी डिस्क्राइब समथिंग और समबडी वन एल्स, कोणाबद्दल किंवा कशाबद्दल तरी आपण बोलत आहोत, त्यावेळेस आपण इनडेफिनेट आर्टिकल वापरतो. ओके, नाउ नेक्स्ट एक्झाम्पल, माय आंट इज ए डॉक्टर. आता माझी आंटी काय एक डॉक्टर आहे, ए डॉक्टर, पण कोणती डॉक्टर हे मेन्शन नाही केलेले, किंवा डिस्क्राइब करण्यासाठी आपण या ठिकाणी इनडेफिनेट आर्टिकल वापरले. नाउ द लास्ट पॉइंट इज हियर, टू मेक अ कॉमन नाउन और प्रॉपर नाउन. ओके, अ डेनियल कम टू जजमेंट. अ डेनियल अ व्हेरी वाइज मॅन. बघा, एक जे कॉमन नाउन केलेले आपण, कॉमन नाउन ए प्रॉपर नाउन, टू मेक अ कॉमन नाउन. आता आपल्याला काय करायचं, डेनियल हे काय प्रॉपर नाउन आहे, त्याला आपल्याला कॉमन नाउन मध्ये कन्वर्ट करायचं असेल, तर त्यावेळेस आपण इनडेफिनेट आर्टिकल हे वापरून आपण त्याला काय करतो की कॉमन नाउन कन्वर्ट करतो. प्रॉपर नाउनला आपण कशामध्ये कन्वर्ट केलेला आहे, प्रॉपर नाउनला, विशेष नावाला आपण कॉमन नाउन सामान्य नावामध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपण इनडेफिनेट आर्टिकल वापरलेले. ए डेनियल कम टू जजमेंट. अ डेनियल मीन्स अ व्हेरी वाइज मॅन and Daniel is proper noun. Okay, remember this. I hope you can easily understand the use of definite articles and indefinite articles. The remaining part of this lesson we will see in next video. Thank you.